नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी कराळे DR आणि आपलं कराळे 999 चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, सोशल मीडियावर येणारे 30 तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये भयंकर पाऊस पडणार आहे अशा पद्धतीचा संदेश पसरत आहे. परंतु आज मी तुम्हाला खरंच हा पाऊस कुठे पडणार आहे आणि किती पडणार आहे त्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोहोचवत आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, येणाऱ्या 13, 14 आणि 15 तारखेला या पावसाची शक्यता आहे. परंतु हा पाऊस जो आहे, हा पाऊस पश्चिम महाराष्ट्राचा जो काही भाग आहे या भागामध्ये पडणार आहे. तसंच 13 तारखेला, 14 तारखेला आणि 15 तारखेला हा पाऊस आपल्याकडे, जसा की नाशिकचा एरिया आहे, नाशिक आहे, पुणे आहे, मुंबई आहे, कल्याण डोंबिवली आहे, त्याच्यानंतर तुमचा खाली सांगली, सातारा, कराड, वापी, त्याच्यानंतर तुमचा खालचा जो रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे, रायगड आहे, या परिसरामध्ये 13 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत, म्हणजे 13, 14 आणि 15 या तारखेपर्यंत काही भागामध्ये पडेल तर काही भागामध्ये हा पाऊस पडणार नाही, कारण हा अवकाळी पाऊस आहे. त्यामुळे हा जो पट्टा आहे, हा पट्टा 13 तारखेपासून तर 15 तारखेपर्यंत यामध्ये खंड स्वरूपाचा अशा पद्धतीचा हा पाऊस राहील. परंतु विदर्भामध्ये हा पाऊस पडणार आहे का, खानदेशमध्ये पडणार आहे का, मराठवाड्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे त्याबद्दल सुद्धा मी माहिती देणार आहे. तेव्हा खानदेशमध्ये सुद्धा नंदुरबार असेल, जळगाव असेल वगैरे जे काही खानदेशचा जो परिसर आहे या परिसरामध्ये यावेळेस मात्र पाऊस पडणार नाही. तसंच विदर्भाचा जो काही परिसर आहे, विदर्भामध्ये सुद्धा हा 13 ते 15 तारखेपर्यंत जो काही पाऊस आहे हा पाऊस पडणार नाही. मराठवाड्यामध्ये सुद्धा अंशतः ढगाळ वातावरण, काही भागामध्ये जसं अहिल्यानगर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, केज असेल, धाराशिव असेल, या भागामध्ये थोडं अंशतः ढगाळ वातावरण राहील, परंतु पावसाची अजिबातच शक्यता नाहीये. त्याचप्रमाणे 16 तारखेपासून अजून हे वातावरण आपल्याकडे क्लिअर होत जाईल व 18 ते 20 म्हणजे 19 तारखेला हा पाऊस जो आहे परत एकदा सांगली, कराड या भागामध्ये थोडा अल्प प्रमाणामध्ये पडेल. परंतु हा जो पाऊस आहे 18 तारखेपासून ते 19 तारीख जी आहे, ही तारीख जी आहे ही दक्षिण भारतासाठी फार महत्वाची आहे. दक्षिण भारतातला जो काही भाग आहे, जसं की मदुराई आहे, पांडिचेरी आहे वगैरे, जो काही खालचा जो परिसर आहे या परिसरामध्ये मात्र मुसळधार वादळी वाऱ्यासोबत, मेघगर्जनेसोबत हा पाऊस पडणार आहे. तेव्हा शेतकरी बंधूंनो, येणारा जो काही पाऊस आहे हा पाऊस कुठे पडणार आहे त्याबद्दल तर मी तुम्हाला दिलेला आहे. कारण 13 ते 15 तारखेपर्यंत पश्चिम महाराष्ट्राचा जो काही भाग आहे त्या भागामध्येच होणार आहे. आपल्याकडे पावसाची शक्यता नाहीये. तसंच जो काही 18 ते 20 तारखेच्या दरम्यान जो पाऊस होणार आहे तो दक्षिण भारतामध्ये होणार आहे. त्यामुळे याही पावसाची आपल्याला काहीही काळजी करण्याची किंवा जास्त जी काही आपले शेतातले जी कामं आहेत ते कामं दुरावण्याची काहीच याच्यामधून संभावना नाहीये. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, येणारा पाऊस जो आहे तो त्या भागामध्ये पडणार आहे. आपल्याला त्या पावसापासून काही नुकसान नाही. परंतु शेतकऱ्यांना तीच आनंदाची एक परत एकदा गोष्ट सांगतो, कारण यावेळेस मान्सून जो आहे तो 26-27 तारखेपर्यंत बिलकुल आपल्या अंदमान निकोबार पर्यंत पोहोचणार आहे व तिथून पुढचा जो काही प्रवास असेल तो प्रवासही आपल्याकडे वेगाने राहणार आहे. तर शक्यतो जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये या मान्सूनच्या सरी आपल्याकडे बरसतील अशी अपेक्षा ठेवून हा संदेश मी इथे थांबवतो व पुढील संदेश व योग्य माहितीसाठी हा चॅनल सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांना शेअर करा.